नमस्कार. स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. आता या जून महिन्यामध्ये संकष्टी जी आलेली आहे ती आली आहे मंगळवारी, म्हणजेच ती अंगारिका आहे. आणि आपण बऱ्याच प्रकारचे मोदक याच्या आधी पण दाखवलेले आहेत. तर यावेळेला मी तुम्हाला तळलेले मोदक करून दाखवणार आहे. आणि आपण जे साहित्य घेतलं आहे तर नारळ तर आहेच आणि त्याचं खोबरं मी काढून दाखवणार आहे. नंतर मी मैदा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात घेतलेलं आहे. ते लाडू आपले मोदक जे आहेत ते खुसखुशीत होतील. तूप आहे, साजूक तूप, ड्रायफ्रूट्स आहे थोडं. नेहमीप्रमाणे मी खसखस आणि तिळाचा वापर करते सारणामध्ये. वेलची जायफळची पूड आहे, गूळ आहे आणि थोडीशी साखर घालते मी नेहमी गुळामध्ये. आणि आपण हे साहित्य सगळं दाखवलेलं आहे. तर पुढच्या कृतीला सुरुवात करूया. मला नारळ फोडायला जमत नाही, तर कोकणामध्ये त्याला वाढवणं म्हणतात, नारळ फोडणं म्हणत नाहीत. तर ज्यांना कोणाला नाही येत तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने फोडायचा नारळ. तो जेवणामध्ये सर्रास नारळ लागतो. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की नारळ कसा, तर ही जी रेष असते नारळाची त्याच्यावर असा कोयतीने त्याच्याने मारत जायचं. बघा किती पटकन फुटला पण. आणि एक मोठं थोडंसं भांडं घेतलं की आपल्याला व्यवस्थित पाणी पण मिळतं त्याचं. त्यासाठी त्याचं खोबरं कसं घ्यायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला. तर आम्ही सर्वसाधारणपणे हा विळीवर खवणून घेतो नारळ, म्हणजे खवणं म्हणतात नारळ खवणून. पण ज्यांना कोणाला येत नाही, अगदीच नवीन आपल्या मुली असतात, तर मी कशा पद्धतीने खोबरं आपल्याला करता येईल त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे सुरीने. आपल्याला जेवढे तुकडे लागतील तेवढे आपण केले तरी चालतील. आणि नंतर मग आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर मस्त असं खोबऱ्याचा म्हणजे खोबरे मिळतं आपल्याला व्यवस्थित. तुकडे आहेत त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया, काप करून घेऊया. मिक्सरला फिरवायला आपल्याला बरं पडेल. आणि मिक्सर चालू बंद असा करून आपल्याला ह्या खोबऱ्याचा किस मिळेल व्यवस्थित. मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्याच्यामध्ये आपण हे खोबरं बारीक करून घेणार आहोत. आणि पटकन होतं हे. आणि समजा आपल्याकडे जर वेलची पावडर किंवा जायफळ पावडर आपल्याकडे तयार नसेल तर हे खोबरं ज्यावेळेला आपण बारीक करू, 2-4 आपण वेलचीचे तुकडे हे करून असा मस्त किस मिळाला आपल्या. आणि जर ज्यांना येत नसेल काही घाबरायची गरज नाही. बघितलं ना, अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला नारळाचा किस मिळालेला आहे. आपण सारणाला सुरुवात करणार आहोत. अगदी आपलं पारंपरिक पद्धतीचं जे सारण असतं तेच आपण वापरणार आहोत. ही खसखस आणि तीळ आहे, थोडीशी भाजून घ्यायची. खमंग असे परतले जातील ते. जसं कोकणामध्ये उकडीचे मोदक बऱ्याच प्रमाणात केले जातात आणि म्हणजे तांदळाचं पीक असल्यामुळे, पण कोकण सोडून बऱ्याच ठिकाणी तळलेले मोदक केले जातात. तेही छान लागतात चवीला. तर एक वेगळा प्रयोग म्हणून आपण यावेळेच्या आपलं भाजून झालेलं आहे, आपण आता परतून काढणार आहोत. एक वाटी आपल्याला नारळाचा चव मिळालेला आहे पाहिजे की आपलं सारण तयार होईल. वेलची आणि जायफळची पूड आहे, तर अर्धा चमचा घालते. गूळ असल्यामुळे जायफळचा पण स्वाद खूप छान येतो. टाकूया आपण. फक्त आता गूळ मिक्स करायचं आपल्याला. आपलं सारण सगळं तयार झालेलं आहे. आणि आता आपण गॅस काढून घेऊया आणि सारण आता थंड करून घ्यायचंय. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय.
आणि 1 वाटी मैदा आहे. थोडंसं आपण 2 चिमूट मीठ घालूया त्याच्यात चवीला. आणि मी तूप गरम करून आणले, तर तुपाचं आपण मोहन घालणार आहोत त्याला. 1-2 चमचे गरम गरम कडकडीत तुपाचं मोहन, जास्त नाही, 2च चमचे घालायचं. आपण पिठाचा चपातीसारखा गोळा करून घेतलाय आणि याच्यात आपण आता थोड्या पुऱ्या लाटून घेणार आहोत, म्हणजे पटकन होतील आणि एकाच आकाराचे होतील. ते जाड ठेवायचं नाही, थोडं पातळ लाटायचंय. आपण पातळशी चपाती लाटून घेतली आहे आणि हा तांब्या आहे. तांब्याने आपण गोल ह्याच्या पुऱ्या बनवून घेऊया. आता एक पुरी हातावर ठेवून आपण त्यात सारण भरायचे. आणि आपण नेहमी जे मोदक करतो तशाच एका प्लेट्स करायचे आहेत. गव्हाच्या पिठात केलेले एकदम पटकन आपल्याला व्यवस्थित करता येतात आणि हाताला चिटकत वगैरे पण नाही ते. बघा किती पटकन झाला पण. आपण कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि मीडियम ह्याच्यावर आता सगळे आपण मोदक तळून घेणार आहोत. तेलावरच तळणार आहोत आपण ते. गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हटला की आपल्याला एक जास्त चांगलं पुरण चढतं. तर दरवेळेला मी वेगवेगळे मोदक दाखवलेले आहेत, तर नक्की पाठीमागे जाऊन रेसिपी त्या पण बघा. आणि यावेळेला तर आपण तळलेले मोदक केलेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने केलेले आहेत. तर नक्की रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.